देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत 14लाही आला, 19लाही आला. दगाफटका झाला, विश्वासघात झाला, भाग वेगळा आहे. धोकेबाजी उद्धवजींनी केली, तो भाग वेगळा आहे. आणि 2024ला सुद्धा आपण आलो. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 3 सलग निवडणुकांमध्ये एका नेतृत्वाखाली एका पक्षाला 100च्या वर जागा मिळाल्यात सातत्याने, असा दुसरा कुठलाही महाराष्ट्राच्या राजकारणातला नेता दाखवा. देवेंद्र फडणवीस सोडून दुसरं उदाहरण नाही. मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण ज्यांना वाटत असेल त्यांनी जरूर आत्मचिंतन करावं. मला कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं नाही, पण 100 काय 75च्या तरी ते जवळ गेलेत का? एकटे लढून, एकत्र लढून, वेगळे मित्र करून, कुठल्याही पद्धतीने. आणि त्यामुळे संघटना ताकद काय असते आणि संघटनेला आत्मा म्हणून काम करणाऱ्या नेत्याची ताकद काय असते, हे भाजप आणि देवेंद्रजी या दोन्ही उदाहरणात दिसत आहे.